अधिदैविक याला त्यांनी असं म्हणलंय की ज्याचं कारण दिसत नाही. आता इथं आपल्याला तो प्राणी दिसतोय, ती भाजी तरी दिसतीये, त्याला त्यांनी अधिभौतिक म्हणलेलं आहे. अधिदैविक म्हणजे हे का होतंय हे डायरेक्ट कारण तुम्हाला दिसत नाही. मग हे अधिदैविक मध्ये लगेच आपण त्या पूर्वजन्म आणि ह्याच्याकडे जायला नको. ते लगेच लोकांना वाटेल की ते आहे का, ते पण आहे एक कारण, पण महत्वाचं आहे ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाहीये. अवकाळी पाऊस, त्यांनी काळ हा महत्वाचा भाग सांगितला. आता बरेच लोक बोलताना तुम्ही बघितलं असेल की ढग आले की मला सर्दी होते, हवा बदलली की मला व्हायरल इन्फेक्शन होतं, सकाळ म्हणलं की मला शिंकाच, मला दुपारी झोप येते पण रात्र झाली की मला झोपच येत नाही. एखादा मुलगा दुपारी झोपला तर तो झोपेत शू करत नाही, पण रात्री झोपला तर झोपेत शू करतो. मग हे जे काही न कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आपण सुरुवातीला जसं म्हणलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाही, मग या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टींना त्यांनी अधिदैविक या ह्याच्यामध्ये टाकलं. आणि याच्यावरचे जे उपचार आहेत हे जसं आपण सुरुवातीच्या प्रश्नात बघितलं होतं की ते होम करणं, धुरी ती सगळी घेणं किंवा लेट गो करणं, हे सगळे भाग त्याच्यामध्ये आहेत. माझ्याकडे एक अमेरिकेची मुलगी होती, अचानक दिसेन असं झालं, सगळं अमेरिकेतले सगळे उपचार करून भारतात आले, तर त्यांना या पद्धतीने उपचार केले, त्या मुलीला दिसायला लागले. तिला ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. मग तो RA फॅक्टर म्हणजे सांधेदुखीचे ऑटो इम्युन असतात, थायरॉइडला सुद्धा काही जण ऑटो इम्युन म्हणतात. हे सगळे आजार का होतात? ऑटो इम्युन म्हणजे तुम्हाला दिसत नाही कारण, पण आजार तर दिसतो. ध्यान धारणा एवढ्यावरच आम्ही भर देत नाही, तर त्याच्यामध्ये आहार विहार काय असावा, तुमचं मन शांत कसं ठेवावं. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत जन्म झालेला एखादा माणूस असेल, तो कडक स्पष्ट वागता असतो, मग त्याला म्हणायचंय ना तू मूर्ख आहेस, तसं म्हणू नकोस, त्याला म्हण आपण शहाण्यासारखं करूयात का, असं. उद्देश तोच आला, शहाण्यासारखं करूयात म्हणजे आता तू मूर्खासारखं करतोय हे अध्यारूच आहे, पण आपण कठोर बोललो की त्याचा आपल्याला त्रास होतो.